नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण रॅपिड रिव्हिजन घेत आहोत. 50 प्रश्नांचा सराव करा आणि 50 गुण मिळवा. तर पहिला प्रश्न, ICDS मध्ये सप्लिमेंटरी न्यूट्रिशन देण्याचा प्रमुख उद्देश कोणता? बालकांना शालेय शिक्षण देणे, आहारातील पोषणाची कमतरता भरून काढणे, रोजगार उपलब्ध करून देणे की लसीकरण थांबवणे. काय आहे उद्देश सप्लिमेंटरी न्यूट्रिशन देण्याचा? तो उद्देश आहे आहारातील पोषणाची कमतरता भरून काढणे. अंगणवाडी वर्करचे कोणते कार्य आहे? जन्म प्रमाणपत्र जारी करणे, लाभार्थ्यांची नोंद ठेवणे, न्यायालयीन निर्णय देणे, औषध निर्मिती करणे. कोणतं कार्य असणार आहे? लाभार्थ्यांची नोंद ठेवणे. ICDS मधील नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन प्रामुख्याने कोणत्या वयोगटाला दिले जाते? जन्मापासून 1 वर्षापर्यंतचा वयोगट, 1 ते 2 वर्ष वयोगट, 3 ते 6 वर्ष वयोगट की 6 ते 14 वयोगट. कोणाला दिलं जातं नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन? ते असणार आहे 3 ते 6 वर्षाचा वयोगट. बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होतो? केवळ शारीरिक विकास, केवळ बौद्धिक विकास, शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास की केवळ भाषिक विकास? सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होय. बालकांच्या विकासातील फाईन मोटर स्किलचे उदाहरण कोणते? धावणे, उडी मारणे, पेन्सिल पकडणे, पोहणे. काय आहे फाईन मोटर स्किल? तर योग्य उत्तर आहे पेन्सिल पकडणे हे फाईन मोटर स्किलचे उदाहरण आहे. ग्रॉस मोटर स्किल मुख्यतः कशाशी संबंधित आहे? मोठ्या स्नायूच्या हालचाली, भाषिक कौशल्य, स्मरणशक्ती, भावनिक विकास. तर आपले योग्य उत्तर आहे मोठ्या स्नायूची हालचाल करणे. आता ग्रॉस मोटर स्किल म्हणजे काय? ही कौशल्ये शरीराच्या मोठ्या स्नायूच्या हालचालीशी संबंधित असतात. यामध्ये चालणे, धावणे, उड्या मारणे आणि वस्तू उचलणे यासारख्या क्रियांचा समावेश असतो. काय असतो समजलं ना? ग्रॉस मोटर स्किल मोठ्या स्नायूंच्या हालचाली असतात. जन्मानंतर पहिल्या 6 महिन्यात बाळांसाठी आदर्श आहार कोणता? फक्त पाणी, फक्त मध, केवळ स्तनपान, फळांचा रस. कोणता योग्य आहार असतो जन्मानंतर पहिल्या 6 महिन्यात? तर ऑब्विसली केवळ स्तनपान योग्य उत्तर असणार आहे. कोलोस्ट्रम म्हणजे काय? बाळाचे पहिले मल, प्रसूतीनंतर सुरुवातीला येणारे पिवळसर घट्ट दूध, कृत्रिम दूध, औषधी द्रावण. हा शब्द लक्षात ठेवा. कोलोस्ट्रम म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे प्रसूतीनंतर सुरुवातीला येणारे पिवळसर घट्ट दूध म्हणजेच आईचं दूध. कोलोस्ट्रम मध्ये विशेषतः कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते? प्रतिपिंडे, स्टार्च, साखर, पाणी. तर योग्य उत्तर आहे प्रतिपिंड म्हणजेच अँटीबॉडीज असतात. कोलोस्ट्रम म्हणजे काय? तर आईचे दूध. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग साधारणपणे कोणत्या वयापासून सुरू होते? जन्मापासून, 3 महिने, 6 महिने, 12 महिने. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग साधारण 6 महिन्यापासून सुरू होत असते. तर कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे पूरक आहार म्हणजे काय? तर बाळ 6 महिन्याचे झाल्यावर त्याची शारीरिक वाढ आणि ऊर्जेची गरज वाढते, जी केवळ आईच्या दुधाने पूर्ण होत नाही. त्यामुळे 6 महिन्यानंतर दुधासोबत मऊ आणि पौष्टिक आहार सुरू केला जातो. म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, मराठीत म्हणायचं पूरक आहार 6 महिन्यापासून पुढे सुरू होत असते. स्टनिंग किंवा स्टंटिंग हे बालकाच्या कोणत्या स्थितीचे निर्देशक आहे? वयाच्या मानाने कमी उंची, उंचीच्या मानाने जास्त वजन, रक्तातील साखर वाढणे, शरीराचे तापमान वाढणे. काय आहे स्टंटिंग? तर आहे स्टंटिंग म्हणजे वयाच्या मानाने कमी उंची. वेस्टिंग म्हणजे काय? वेस्टिंग म्हणजे साधारण वयाच्या मानाने जास्त उंची, उंचीच्या मानाने कमी वजन, वयाच्या मानाने जास्त वजन, डोळ्यांची कमजोरी. वेस्टिंग म्हणजे उंचीच्या मानाने
कमी वजन होय. BMI काढण्यासाठी कोणते 2 घटक वापरले जातात? वय व नाडी, वजन व उंची, उंची व रक्तदाब, वजन व तापमान. BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. काढण्यासाठी 2 घटक कोणते उपयुक्त असतात? वजन व उंची. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास कोणती स्थिती निर्माण होते? डिहायड्रेशन, ॲनिमिया, गॉइटर, रिकेट्स. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास काय होतं? डिहायड्रेशन होत असते. ॲनिमिया कधी होतं? रक्तातील हिमोग्लोबिन कमी आलं की ॲनिमिया होत असतो. तर आणि आयोडीनचे प्रमाण कमी झालं तर गॉइटर होत असतो. रिकेट्स कशामुळे होतो? व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स होत असतो. ORS चा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो? तापमान कमी करण्यासाठी, निर्जलीकरणावर मात करण्यासाठी, निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी, रक्तदाब वाढवण्यासाठी की खोकला थांबवण्यासाठी. आपण का पितो ORS? तर डिहायड्रेशन जे आपल्याला झालेलं असतं त्यावर कमी करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी आपण ORS चा उपयोग करत असतो. व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? बेरी, स्कर्वी, रिकेट्स, रातआंधळेपणा. व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरी आजार होतो. स्कर्वी कशामुळे होतो? व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होतो. रिकेट्स होतो व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे आणि रातआंधळेपणा होतो व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे? रक्ताल्पता व मज्जासंस्थेच्या समस्या, हाडांची वाढ, दातांचा क्षय, थायरॉइड वाढ. B12 च्या कमतरतेमुळे काय होतं? रक्ताल्पता व मज्जासंस्थेच्या समस्या निर्माण होतात. व्हिटॅमिन K चे प्रमुख कार्य कोणते? रक्त गोठण्यास मदत करणे, दृष्टी सुधारणे, ऊर्जा निर्माण करणे, इन्सुलिन तयार करणे. व्हिटॅमिन K चे प्रमुख कार्य आहे रक्त गोठण्यास मदत करणे. दृष्टी सुधारायचं काम कोण करतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. स्कर्वी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आताच पाहिलं आपण कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे? व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होतो. रिकेट्स प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेशी संबंधित आहे? व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन K. बघा डबल रिव्हिजन तुमची होत आहे. त्याच्यामुळे काय घाबरून जायचं नाही. पेपरला असेच प्रश्न येतात. तर रिकेट्स होतं व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे. पोषण अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2015, 2016, 2018, 2020. कोणत्या वर्षी झाले पोषण अभियान सुरू? 8 मार्च 2018 रोजी पोषण अभियान सुरू झालेलं आहे. पोषण माह साधारणपणे कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? जानेवारी, मार्च, सप्टेंबर, डिसेंबर. पोषण माह सुरू असतो सप्टेंबर महिन्यात. तुमचा स्कोर किती आलेला आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगत जावा आणि तुम्हाला कसली अडचण आली असेल तेही सांगा. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा प्रमुख उद्देश कोणता? मुलींचे संरक्षण व शिक्षणाला प्रोत्साहन, महिलांना घरकुल देणे, वृद्धांना पेन्शन देणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे. काय आहे प्रमुख उद्देश बेटी बचाओ बेटी पढाओचा? मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे होय. वन स्टॉप सेंटर योजना मुख्यतः कोणासाठी आहे? हिंसाचारग्रस्त महिलांना सहाय्य, बेरोजगार युवक, शेतकरी, वृद्ध व्यक्ती. तर वन स्टॉप सेंटर योजना आहे हिंसाचारग्रस्त महिलांना सहाय्य. ही आपली रॅपिड रिव्हिजनची बॅच आहे त्याच्यामुळे घाई होते असं कोणी म्हणू नका. आणि जर वाटत असेल खूप फास्ट सुरू आहे तर तुम्ही स्पीड कमी करा आणि मग लेक्चर पाहू शकता. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? गर्भवती व स्तनदा माता, वृद्ध महिला, किशोरवयीन मुली, शेतकरी महिला. कोणाशी संबंधित आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना? ते कोणाशी संबंधित आहे? गर्भवती व स्तनदा माता यांच्या संबंधित. उज्ज्वला योजना मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मानव तस्करी व प्रतिबंध व पुनर्वसन, ग्रामीण रस्ते, डिजिटल शिक्षण, जलसंधारण. काय आहे आपलं उत्तर? तर उज्ज्वला योजना
मानव तस्करी व प्रतिबंध व पुनर्वसन यांच्याशी संबंधित आहे. ही भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबवली जाणारी योजना आहे. मानव तस्करीला प्रतिबंध करणे, पीडितांची सुटका करणे, पुनर्वसन करणे आणि पुन्हा समाजात सन्मानाने समाविष्ट करणे हा त्याचा उद्दिष्ट आहे. निर्भया फंडचा प्रमुख उद्देश काय? महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रमांना निधी देणे, कृषी उत्पादन वाढवणे, बालकांना शिष्यवृत्ती देणे, घरकुल बांधणे. काय आहे निर्भया फंडचा प्रमुख उद्देश? तर महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रमांना निधी पोहोचवणे. बालहक्कावरील संयुक्त राष्ट्राच्या कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड कोणत्या वर्षी स्वीकारला गेला? 1979, 1979, 1989, 1999, 2009. कोणत्या वर्षी स्वीकारला गेला? 2009. भारतात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाला? RTI ऍक्ट, कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ऍक्ट, पॉक्सो ऍक्ट, JJ ऍक्ट. अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ऍक्ट. काय उत्तर आहे? बी योग्य उत्तर येईल. बालकांचे संरक्षण, काळजी व पुनर्वसन यासाठी मुख्य कायदा कोणता? ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, कंपनीज ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट. आता तिघांच्या नावावरूनच कळतं ह्यांचा काही संबंध नाही. हे उत्तर चूक आहे. योग्य उत्तर आहे ए. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट बालकांचे संरक्षण, काळजी व पुनर्वसन यासाठी आहे. ग्रामपंचायतीशी संबंधित घटनात्मक तरतुदी कोणत्या भागात आहेत? भाग 3, भाग 4, भाग 9, भाग 11. कोणत्या भागात आहेत ग्रामपंचायतीशी संबंधित घटनात्मक तरतुदी? त्या आहेत भाग 11 मध्ये. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती की 86वी घटना दुरुस्ती? घटनात्मक दर्जा दिलेला आहे 73वी घटना दुरुस्तीने. नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? 72वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती की 75वी घटना दुरुस्ती? तर नगरपालिकांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे 74वी घटना दुरुस्तीने. राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांची प्रेरणा भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतली? म्हणजेच DPSP आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. तर DPSP ची प्रेरणा आपण घेतलेली आहे आयर्लंड देशाकडून. अमेरिकेकडून आपण काय घेतलेलं आहे? फंडामेंटल राईट्सची प्रेरणा घेतलेली आहे. भारताच्या संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले? 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती. कोणते शब्द? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष दोन शब्द. हे शब्द जोडले आहेत 42वी घटना दुरुस्तीने. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांना आलेलं पाहिजे. कधी? 1 मेला. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हे पण तुम्हाला येणार आहे 1 मे 1960. आणि यासोबतच गुजरात राज्याची पण स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील पैठणी साडी कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे? पैठणची साडी पैठणी व पैठणची साडी पैठणी. महाराष्ट्रातील वारली चित्रकला मुख्यतः कोणत्या भागाशी संबंधित आहे? कोकण, पालघर परिसर, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. कुठे आहे वारली चित्रकला? तर ही आहे कोकण, पालघर परिसर. लोकमान्य टिळक राष्ट्रीय स्मारक असलेले केशरीवाडा किंवा केसरीवाडा कुठे आहे? मुंबई, पुणे, नाशिक, सातारा. कुठे आहे केसरीवाडा? तर तो आहे पुणे येथे. ओझोन स्तर मुख्यतः कोणत्या स्तरात आढळतो? क्षोभमंडल, समतापमंडल, मध्यमंडल, अयन मंडल.
कुठे आढळतो ओझोन स्तर? तो आढळतो समताप मंडलमध्ये. ओझोनचा स्तर प्रामुख्याने पृथ्वीच्या वातावरणातील समताप मंडळात आढळतो. हा थर साधारणपणे जमिनीपासून किती उंचीवर आहे? तर 15 ते 30 किलोमीटरवर हा थर आहे. ओझोन काय करतो? तर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे शोषून घेतो आणि पृथ्वीवर सजीवांचे संरक्षण करतो. प्रकाश संश्लेषणात वनस्पती कोणता वायू वापरतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन. प्रकाश संश्लेषणात कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि सोडतात कोणता? ऑक्सिजन सोडत असतात. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ते कोणता घेतात? वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात. मानवी शरीरात पित्त कोणत्या अवयवात तयार होते? पित्ताशय, यकृत, स्वादुपिंड, जठर. तर पित्त कोणत्या अवयवात तयार होते? पित्ताशयात नाही, यकृतात तयार होत असते. मूत्रपिंडाचे कार्यात्मक एकक कोणते? न्यूरॉन, नेफ्रॉन, अल्वेओली, विलस. तर मूत्रपिंडाचे कार्यात्मक आणि रचनात्मक एकक कोणतं असतं? नेफ्रॉन असतं. नेफ्रॉन आपलं योग्य उत्तर आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारे हार्मोन कोणते? ग्लुकागॉन, इन्सुलिन, थायरॉक्सिन, ॲड्रेनालिन. हा प्रश्न मागच्या रॅपिड रिव्हिजन मध्ये पण घेतला होता. मला असं वाटतं ह्यावर प्रश्न हमखास येईल. त्याच्यामुळे रिव्हिजन करत चला. साखरेचे प्रमाण रक्तातील कोण कमी करतं? ते करतं इन्सुलिन कमी तयार करतं. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारे हार्मोन इन्सुलिन आहे. तर आता नीट ऐका, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणारे कोणते हार्मोन आहे? तर वाढवणारे आहे ग्लुकागॉन. CRR मध्ये R चा अर्थ काय होतो? रिझर्व, रेशो, रेट, रेव्हेन्यू. तर CRR चा लॉंग फॉर्म होतो कॅश रिझर्व रेशो. तर त्याच्यामुळे आपले दोन्ही R चे हे अर्थ असू शकतात. कॅश रिझर्व रेशो हा लॉंग फॉर्म होतो, त्याच्यामुळे R चा अर्थ रिझर्व आणि रेशो असं होऊ शकतो. MS एक्सेल मध्ये फॉर्म्युला सामान्यत कोणत्या चिन्हाने सुरू होतो? तर हे इथंच उत्तर आलेलं आहे. MS एक्सेल मध्ये कोणतंही सूत्र वापरायचं असेल तर त्याआधी बरोबरचं चिन्ह वापरलं जातं. बालकांच्या विकासात सोशल डेव्हलपमेंटचे उदाहरण कोणते? इतर मुलांबरोबर सहकार्याने खेळणे, उंच उडी मारणे, वजन वाढवणे, रंग ओळखणे. सोशल डेव्हलपमेंटचे उदाहरण कोणते आहे? तर इतर मुलांसोबत सहकार्याने खेळणे. ॲनिमिया मुक्त भारत उपक्रमाचा प्रमुख उद्देश काय? रक्ताल्पता कमी करणे, बालमृत्यू वाढवणे, लसीकरण कमी करणे, जन्मदर वाढवणे. आपल्याला ॲनिमिया मुक्त भारत करायचा असेल तर काय करावं लागेल? रक्ताल्पता कमी करावी लागेल. अंगणवाडी केंद्रातील वाढ निरीक्षणासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? ग्रोथ चार्ट, ATM कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स. मूर्ख प्रश्न आहे हा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वाढ निरीक्षण करायचे असेल तर आपण ATM कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्सचा काय उपयोग करणार आहे? काहीच नाही. तर आपल्याला उत्तर येईल ग्रोथ चार्ट. आता तुमचा किती स्कोर आलेला आहे तो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कोणत्या टॉपिक वर अडचण येते तेही सांगा. कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन अजून हवेत तेही सांगा. छान तयारी करा आणि पोस्ट घेऊन जा. ऑल द बेस्ट.